विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण सिमिलॅरिटी हा चॅप्टर शिकलो आहोत। आज आपण फोर्थ चॅप्टर जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजे भौमितिक रचना हे प्रकरण शिकणार आहोत। या प्रकरणाला या चॅप्टरचं जे वेटेज आहे ते 7 मार्क्स आहे। यामधील जो भौमितिक भाग आहे, कन्स्ट्रक्शन जे आहे ते फार जर व्यवस्थित केला तर तुम्हाला स्कोरिंग साठी खूप छान आणि जास्तीत जास्त मार्क देण्यासाठी व्यवस्थित जी आहेत आपण त्याची सुरुवातीचा उजळणी घेऊया की जेणेकरून तुम्हाला एक मार्कासाठी जे क्वेश्चन 1 मध्ये बोर्डात प्रश्न विचारले जातात त्यासाठी 9वीत झालेले जे आहे त्याचा आपण उजळणी घेणार आहोत सुरुवातीला आणि नंतर मग जे कन्स्ट्रक्शन आहे ते चालू करणार आहोत। तर 7 मार्कांचं जे वेटेज आहे ते लक्षात घेऊन या जे गणित आहे या गणितांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा। जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते कन्स्ट्रक्शन व्यवस्थित येऊ शकेल। चला तर मग आज आपण लंबदुभाजक रेषाखंडाचा लंबदुभाजक कसा काढायचा ते शिकणार आहोत। हाऊ टू ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट। परपेंडिक्युलर बायसेक्टर की एखादा रेषाखंड किंवा रेषा त्याला 90 अंशाच्या कोनात छेदणाऱ्या रेषेला आपण लंब फक्त दुभाजक हे लंब म्हणत असतो। आता आपल्याला लंब दुभाजक बघायचंय। परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे परपेंडिक्युलर तर आहेच परंतु बायसेक्टर पण आहे। समजा एक लाईन आहे 10 सेंटीमीटर, याचा 5 सेंटीमीटर या बरोबर 5 सेंटीमीटरच्या म्हणजे मिड पॉइंट मधून तो बायसेक्टर आहे तो गेला पाहिजे। जेव्हा तो परपेंडिक्युलर जाणार ए आणि बी, सपोज 2 पॉइंट्स घेतलेत आपण, त्याच्या मिड पॉइंट मधून जेव्हा परपेंडिक्युलर जाणार तेव्हा त्याचे बरोबर 2 इक्वल पार्ट्स होत असतात। A line which bisects the given segment in 2 equal parts, that is it bisects it at its midpoint, then that line is the perpendicular bisector। बरोबर 2 समान भाग जर होत असतील तर त्याला आपण म्हणणार लंबदुभाजक काढणे। मग यासाठी सुरुवातीला आपल्याला आता इथे एक एक्झाम्पल दिलंय सेगमेंट AB। सेगमेंट AB 4.2 सेंटीमीटर अगोदर ड्रॉ करणार आणि मग त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार। त्यासाठी सेगमेंट हे करत असताना नेहमी तुम्ही कंपासला जी केलेली पेन्सिल असते, कंपासला लावलेली पेन्सिल ती आणि नंबरिंग किंवा त्यांची लेंथ वगैरे लिहिण्यासाठी दुसरी पेन्सिल वापरायची असते की जेणेकरून याचं जे टोक असेल ते अगदी पॉइंटेड राहिलं पाहिजे। यासाठी आपण हे करा म्हणजे 2 वेगवेगळ्या पेन्सिल्स वापरल्या गेल्या पाहिजे। आता आपण सेगमेंट AB बघणार आहोत की जी 4.2 सेंटीमीटरची आहे ती अगोदर काढणार आपण। 4.2 म्हणजे 4.2च घ्यायचे, 4.1 किंवा 4.3 नाही आणि म्हणून अगदी व्यवस्थित मोजून घेणं गरजेचं आहे। It is 4.2 centimeter. Now I am giving the names 4.2. 4.2 centimeter. We use this compass to draw the perpendicular bisector. यामध्ये जे डिस्टन्स आहे वी टेक द डिस्टन्स बिटवीन हे जे आहे बायसेक्टर याच्यामध्ये कंपास मध्ये असं डिस्टन्स घेणार की या सेगमेंटच्या हाफ पेक्षा जास्त असणार, मोर दॅन हाफ, त्या सेगमेंटच्या निम्म्या लांबीपेक्षा जास्त पाहिजे। आता 4.2 आहे, 4 चे आपण जर त्याचा हाफ केलं तर किती होणार 2.1। मग 2.1 पेक्षा जास्त आपण याच्यामध्ये मेजर घेणार। नाही लक्षात आलं तर तुम्ही पट्टीच्या सहाय्याने मोजू शकता।
यूज द स्केल, परंतु आपण असं अंदाजे सुद्धा आपल्या लक्षात येते की इट इज मोर दॅन हाफ. हे जे डिस्टन्स आहे इट इज मोर दॅन हाफ, निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे. सो वी ड्रॉ द परपेंडिक्युलर. त्यासाठी वी ड्रॉ फर्स्ट दिस आर्क. हा एक आर्क काढलाय. वी ड्रॉ द आर्क. कंस काढला. कुठून काढलाय? पॉइंट ए वरून. त्या सेगमेंटचा जो वन पॉइंट आहे वी ड्रॉ द आर्क्स. नाव नेक्स्ट पॉइंट बी आहे. बी वरून हे डिस्टन्स तसंच कॉन्स्टंट व्यवस्थित ठेवायचं, हलवायचं नाही किंवा कमी जास्त करायचं नाही. अँड देन यू ड्रॉ सेकंड आर्क विच बायसेक्ट द किंवा विच इंटरसेक्ट द फर्स्ट आर्क. पहिल्या आर्कला आणि दुसऱ्या आर्कला तो इंटरसेक्ट होईल. काय केलं आपण? दिलेल्या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घेतलं आणि दोन जे पॉइंट्स आहेत एंड पॉइंट्स, त्या एंड पॉइंट्स वरून त्या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असे दोन कंस काढले, एक अप्पर आणि खालच्या दिशेने. म्हणजे वी ड्रॉ द टू आर्क्स फ्रॉम पॉइंट ए एज वेल एज फ्रॉम पॉइंट बी अँड वी टेक याच्यातलं द डिस्टन्स आहे, वी टेक द डिस्टन्स मोर दॅन हाफ अँड देअरफॉर वी गेट these two arcs. Now join the arcs. जो पॉइंट मिळतो आपल्याला त्यामध्ये त्यासाठी अगोदर पॉइंट हे त्या पॉइंट जो आहे तो ड्रॉ करायचा असतो. त्यामध्ये this point M, it is the midpoint of given segment AB. त्याचे बरोबर दोन इक्वल पार्ट झाला म्हणजे AM is equal to MB आणि लाइन L is perpendicular to AB. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे गिव्हन कोणतेही लाईन असू दे त्या लाईन्सला आपल्याला जर बायसेक्ट करायचे असेल वी मेक टू इक्वल पार्ट्स देन वी ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे ही फर्स्ट स्टेप आहे, कारण आपल्याला पुढे जे मोठे कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये ते अप्लाय करावे लागते. आता नेक्स्ट क्वेश्चन की त्यामध्ये बायसेक्टर काढायचं आहे परपेंडिक्युलर, परंतु कुठून? व्हेन द पॉइंट इज ऑन द सेगमेंट. सेगमेंटवर असलेल्या पॉइंट मधून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. ते तो त्याला म्हणजे बायसेक्ट करणार, फक्त परपेंडिक्युलर करणारे जो काही तुम्हाला दिलेला असेल तो. आता त्यासाठी तुम्हाला इथे बिटवीननेस दिलेला आहे. या बिटवीननेस मध्ये P इज बिटवीन A अँड B. संपूर्ण AB ची जी लेंथ आहे ती 9.7 सेंटीमीटर आहे. AP जो आहे तो 3.5 सेंटीमीटर. म्हणजेच P जो पॉइंट आहे P पॉइंट अशा पद्धतीने P पॉइंट इज सच दॅट द डिस्टन्स AP इज इक्वल टू 3.5 सेमी. अगोदर आपण जर रफ डायग्राम जर काढायचं म्हटलं तर काय होणार? AB छोटे 9 हे घेणार आणि त्यामध्ये कुठेतरी P पॉइंट घेणार. मग कुठेतरी म्हणजे कसं? तर डिस्टन्स कसं घेणार ते? AP इज इक्वल टू 3.5. म्हणजे A पासून P हे जे डिस्टन्स आहे ते 3.5 घेणार आणि त्या P पॉइंट मधून वी हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम दॅट पॉइंट P. म्हणजेच जो काही सेगमेंटवर कुठेही पॉइंट दिला असेल तर त्या पॉइंट मधून जाणार आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्यासाठी फर्स्ट वी ड्रॉ द सेगमेंट AB 9.7 first we draw
दिस इज जो दिलेला सेगमेंट आहे ए बी 9.7 सेंटीमीटर. दिस इज युअर सेगमेंट ए बी. P is between A and B. AP. A पासून we take the distance 3.5 सेंटीमीटर from point A. या point A पासून आपण काय करणार आहोत 3.5 सेंटीमीटर घेणार आहोत with the help of scale. हा कोणता पॉइंट आहे? This is P point. And we have to draw परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट P. आता P मधून परपेंडिक्युलर काढणार. जसं इथे M मध्ये निघालाय त्या पद्धतीने इथे काय होणार P वी हॅव टू ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट P. त्यासाठी आता वी पुट द कंपास पॉइंट ऑफ कंपास ऑन पॉइंट P. P मधून काढायचं आपल्याला. देअरफॉर आपण काय करणार P वर कंपासचं जे टोक आहे ते ठेवणार आणि P च्या लेफ्ट साइडला आणि P च्या राईट साइडला असं दोन्हीकडे आपण कंपासने बायसेक्ट करणार. लेफ्ट आणि राईट असं अंतर घेणार की ते बरोबर त्या सेगमेंटला बायसेक्ट झाला पाहिजे. त्यासाठी पहा फर्स्ट आय ड्रॉ द आर्क लेफ्ट साइड कडे राइट साइड दोन्ही डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे कंस काढलाय. आणि हे जे आर्क्स आहे साइन ऑफ आर्क्स ते पुसायचे नाहीत. डोंट रब ते अजिबात पुसायचे नसतात. फर्स्ट स्टेप वी ड्रॉ द. आता यामध्ये याच्यापेक्षा जास्त अंतर घेणार. वी टेक द डिस्टन्स मोर दॅन दिस. याच्यामध्ये आता याच्यापेक्षा किंचित जास्त अंतर घेऊया. नाउ दिस पॉइंट ऑफ इंटरसेक्शन त्याच्यावरनं वन आर्क फ्रॉम अप्पर साइड आणि नेक्स्ट फ्रॉम ऑन डाउनवर्ड डायरेक्शन. एक वरती काढायचं आणि एक खाली काढण्याचं. हेच डिस्टन्स कायम ठेवा. पुन्हा एक आर्क आहे तो वरच्या साइडला एक आणि दुसरा आहे तो इथे फक्त हलायला नको. इथे त्या पॉइंट वरच ठेवलं गेलं पाहिजे. दिस इज जे पॉइंट आहे की त्यामधून जे अँगल हे जो असतो परपेंडिक्युलर काढताना आपण त्या पॉइंट्स मधून परपेंडिक्युलर काढायचं आहे. बरोबर ते तिन्ही जे पॉइंट्स ते वन एका रेषेत आलेच पाहिजे. का तर इथे डिस्टन्स घेताना बरोबर ते पॉइंट वरून आपण घेतलेला आहे. फर्स्ट आर्क इथे काढलाय. सेकंड आर्क साठी डिस्टन्स आपण वाढवलाय कंपास मध्ये आणि एक अप्पर साइडला एक लोअर साइडला. पुन्हा या पॉइंट वरून अप्पर साइडला लोअर साइडला असे पॉइंट ऑफ जे इंटरसेक्शन जे आहे आर्कचे ते आपण घेतले. नाउ वी जॉईन द हे दोन पॉइंट जॉईन करा तेव्हा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळेल. We get the त्याला एरो दाखवणं गरजेचं आहे. इथे जर एरो दाखवला नाही तरी सुद्धा हाफ मार्क कट होऊ शकतो. इट इज द साइन ऑफ परपेंडिक्युलर. तो सुद्धा तो साइन प्रत्येक ठिकाणी काढणं गरजेचंच आहे. दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर वी हॅव ड्रॉ from the point P. Now we see the next जे कंस्ट्रक्शन आहे ते आपण बघूया. नेक्स्ट कंस्ट्रक्शन आता आपण ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट हा एक प्रकार बघणार आहोत. रेषेबाहेरील बिंदूतून लंब काढणे. याच्या अगोदर आपण रेषेवर असलेला जो बिंदू पॉइंट होता त्यावरून लंब काढलेला. आता आउटसाइड रेषे बाहेरील बिंदूतून लंब काढायचा आहे. त्यासाठी
कोणताही रेषाखंड जर दिलेला असेल तर तेवढा लांबीचा रेषाखंड काढायचा. आता या ठिकाणी पहा AB = 4.5 सेमी. टेक के पॉइंट, त्या पॉइंटला नाव द्यायचं के आउटसाइड द सेगमेंट AB. AB च्या बाहेर यू पुट द पॉइंट अँड त्याला नाव द्या, के नाव द्या त्यांना, आणि त्या के बिंदूतून लंब काढायचा आहे. त्यासाठी फर्स्ट वी ड्रॉ 4.5 सेंटीमीटर. हे जे आहे यामध्ये जेव्हा तुम्ही लेंथ मोजत असतात तेव्हा ह्या याच्या ज्या 1 सेंटीमीटर मध्ये जे स्मॉल लाईन्स आहेत मिलीमीटर्सच्या, त्या मात्र अगदी व्यवस्थित मोजूनच घेतल्या गेल्या पाहिजे. त्या कमी जास्त घेता कामा नये, तरच तुम्हाला त्याचे मार्क्स मिळत असतात. अदरवाईज ते तेवढे मार्क्स कट केले जातात. AB = 4.5. आता मी माझ्या स्केल प्रमाणे बोर्डवर जास्त अंतर घेणार. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये जसं जे आहे तुमच्या स्केल प्रमाणेच तुम्ही अंतर जे डिस्टन्स आहे ते घ्यायचं आहे. यू पुट द डिस्टन्स 4.5 सेंटीमीटर. आता मी या ठिकाणी नाउ गिविंग नेम AB. टेक पॉइंट के. के कुठे पण घेऊ शकता तुम्ही. यू कॅन टेक हिअर, यू कॅन टेक हिअर, कुठे पण के पॉइंट घेऊ शकता. आय विल टेक, काय घेतलंय, के पॉइंट घेतला, त्याला तिथे नाव दिलं. किंवा आपल्याला आता ही रेषाखंड याच्या बाहेर कंस ज्या आर्क्स आहे ते रेषेच्या बाहेर जातील, म्हणून आपण मग काय करणार, शक्यतो अशा पद्धतीने इथे घेऊया. फर्स्ट ज्या पॉइंट मधून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा असतो त्या पॉइंट वरून ह्या सेगमेंटला दिलेला जो सेगमेंट आहे रेषाखंड आहे त्याला 2 ठिकाणी छेदेल अशा पद्धतीने आर्क काढायचा आहे. असं घेऊन असं काढला तरी चालतो. काही विद्यार्थी सलग असं घेतलं तरी चालणार. फक्त 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट झाले पाहिजे. वी टेक द कंपास ऑन गिव्हन पॉइंट, जो काय असेल त्याच्यावर घेणार, अँड देन त्याला इंटरसेक्ट करू आपण. त्याच्यामध्ये जर काढायचा प्रयत्न केला तर काय होणार, 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट होणार, 2 बिंदू मध्ये तो छेदला जातो. हे जे पॉइंट्स आहेत ते आपल्यासाठी महत्वाचे. त्या पॉइंट्स मध्ये हे डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवणार आपण. हे आहे ते असंच ठेवायचंय आणि त्याला हलवायचं नाही. ते आहे बरोबर त्याच पद्धतीने घ्या. फर्स्ट आर्क जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्यावरून एक आर्क काढू आपण. सेकंड जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे म्हणजे छेदन बिंदू आहे त्यावरून अंतर तेच आहे एक काढलाय. म्हणजे काय झालं, दिलेला जो पॉइंट होता त्या पॉइंट वरून फर्स्ट एक आर्क काढला. सेकंड स्टेप मध्ये काय केलंय, हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे आणि दुसरा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन यावरून हेच डिस्टन्स कायम ठेवायचं. या डिस्टन्सला कमी जास्त करायचं नाही. आणि मग त्यावरनं काय केलं आपण, 2 पॉइंट्स वरनं 2 आर्क काढले. नाउ वी गेट दिस पॉइंट अँड दिस, आणि तो जर ड्रॉ केला तर यू विल गेट द परपेंडिक्युलर फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. हा जो असतो तो तुम्हाला एक्सटर्नल पॉइंट मधून मिळतो. त्या पॉइंट मधूनच गेलं पाहिजे अशा पद्धतीने. इथे एरो दाखवणार परपेंडिक्युलर बाय, हे जो असेल परपेंडिक्युलर आहे त्याला पण एरो दाखवायचा आहे आणि परपेंडिक्युलरचं साइन करायचंय. आणि वी नेमिंग द पॉइंट्स. म्हणजे अशा पद्धतीने दिलेल्या सेगमेंट मध्ये सेगमेंटच्या बाहेर पॉइंट मधून तुम्ही काढू शकता. समजा आता हा एक पॉइंट आहे, पी पॉइंट आहे. या पी पॉइंट मधून काढायचं असेल तर त्यासाठी काढायचं असेल तर काय करणार आपण, तो आता खालच्या बाजूने घेतलेला आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करायचं की जेणेकरून 2 पॉइंट्स मध्ये हा आर्क छेदला गेला पाहिजे. हे जर असं केलं तर आपण ड्रॉ आणि नंतर मग हेच अंतर डिस्टन्स काय घ्या आणि पुन्हा तिथे आर्क काढा. म्हणजे खालच्या डायरेक्शन असेल तरी सुद्धा तीच मेथड वापरणार आहोत आणि नंतर मग त्यामधून जाणारा पॉइंट काढायचा आहे.
तर तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ते कोणत्याही ठिकाणी पॉइंट काढू शकतात. नाउ नेक्स्ट कोण दुभाजक काढणे. ड्रॉ अँगल बायसेक्टर. हे तुमचं अगोदर झालेलं आहे. मी जस्ट रिकॉल, जस्ट रिव्हिजन घेतोय आपण. अँगल एबीसी 110 डिग्री. त्यामध्ये जो प्रोट्रॅक्टर आहे, प्रोट्रॅक्टर त्या कोन मापकाच्या साहाय्याने आपल्याला अगोदर दिलेला अँगल काढणार. वी ड्रॉ फर्स्ट जो गिव्हन मेजरमेंटचा आहे तो 110 अंशाचा कोन आहे. त्यासाठी आपण अगोदर एक हे घेऊया, खाली एक त्याची आर्म काढायची, म्हणजे एक भुजा काढणार, एक कोणाची बाजू की त्या ठिकाणी लांबी वगैरे दिलेली नाही. सपोज आय विल टेक दिस. हा पॉइंट बी आहे. इट इज द व्हर्टेक्स ऑफ दॅट अँगल. म्हणून तो आपण बी कितीचा घेणार आहोत, 110 अंश मापाचा आपल्याला काढायचा आहे. मग त्यासाठी मी इथे बी घेतलाय. नेक्स्ट अँगल बायसेक्टर हे जो आहे तो काढण्यापूर्वी अगोदर अँगल जो आहे तो काढू आपण. 110 ही जी लाईन आहे पॅरलल लाईन, 0 ची लाईन, आणि हा पॉइंट व्हर्टेक्स वर पाहिजे. कोणाचा शिरोबिंदू हा त्या पॉइंट वरच असला पाहिजे. ते जर का असं कुठेही हे झालं तर त्यानुसार अँगल व्यवस्थित येत नाही, आणि ही त्याला ओव्हरलॅप, बरोबर ओव्हरलॅप झाली पाहिजे. अशा पद्धतीने एकरूप रेषा होईल की 0 ची लाईन इथे तुम्हाला दिसली पाहिजे, आणि नंतर 110 इथपर्यंत 90, 100 and 110 110 ते बरोबर मार्किंग करायचं आहे. आणि वी ड्रॉ द अँगल ABC. सपोज हा ए पॉइंट, हा बी आणि हा इथे सी पॉइंट आहे. दिस इज युअर 110 डिग्री, 110 अंशाचा अँगल आपण काढणार. तर याला बायसेक्ट करायचंय. बरोबर याचे दोन इक्वल पार्ट झाले पाहिजे, आणि त्यासाठी आपल्याला वी यूज द कंपास, या कंपासचा वापर करायचा आहे. त्यासाठी पण अगोदर काय करणार, जसं इथे दोन आर्क्स काढले त्या पद्धतीने इथे पण आर्क काढायचे. या ठिकाणी वी पुट द, हा जो कंपासचा पॉइंट आहे, वी पुट द पॉइंट ऑफ कंपास ऑन व्हर्टेक्स बी, आणि तिथे पण दोन्ही आर्म, अँगलच्या दोन आर्म्स आहेत, त्या अँगलच्या दोन आर्म्सला इंटरसेक्ट होईल अशा पद्धतीने तो छोटा आर्क काढणार आपण. त्यासाठी जास्त मोठा घेऊ नका, अशा पद्धतीने आर्क सलग काढणं तरी चालणार आहे, किंवा आणि मग असं काढलं तरी चालणार. वेगवेगळा घेऊन गेले तरी चालेल, पण शक्यतो सलग काढा, म्हणजे तुमचं जो कंपास आहे तो हलणार नाही, आणि डिस्टन्स जे आहे ते व्यवस्थित राहणार. हेच डिस्टन्स राहू दिलं तरी चालणार आहे, किंवा थोडं वाढवलं तरी चालतं. मी आता हे तेच ठेवलंय का, आणि दुसरा पॉइंट काढला तो, म्हणजे पहिला जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तो मिळालेला नाही, तो आपण काय केलंय, घेतलंय. परंतु 2-3 वेळेस असं रिपीट करायचं नाही. सिंगल आर्क व्यवस्थित आला पाहिजे. दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि हा जो पॉइंट आहे, व्हेन वी जॉईंड इट वी गेट द अँगल बायसेक्टर. त्याला नाव देऊया डी. म्हणजे BD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. दिस इज अवर कोण, म्हणजे आपण आहे कोण दुभाजक काढणे किंवा अँगल बायसेक्टर काढणे, हे आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.